नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. मी हृदयरोग तज्ञ आहे. आज आपण पेरिकार्डियम त्याच्याविषयी बोलणार आहोत. पेरिकार्डियम म्हणजे एक डबल लेयर्ड हृदयाभोवती असणारं आवरण. त्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात आणि मध्ये जी जागा असते त्याला आपण पेरिकार्डियल स्पेस म्हणतो. तर याचा फायदा हृदयाला असा होतो की हे एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं, जेणेकरून हृदयाचं पंपिंग आणि हृदयाची हालचाल ही व्यवस्थित होते. पण जर कधी या 2 आवरणांच्या मध्ये अचानकपणे पाणी किंवा कुठलाही द्रव पदार्थ किंवा रक्त अचानक जमा व्हायला लागलं तर त्याला आम्ही पेरिकार्डियल इफ्युजन असं म्हणतो. जर हे पेरिकार्डियल इफ्युजन खूप जास्त प्रमाणात किंवा अचानकपणे खूप लवकर प्रमाणात तयार झालं तर त्याचा हृदयावरती एक प्रेशर इफेक्ट येतो. त्याच्यामुळे हृदयाची पंपिंग व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. याला आपण पेरिकार्डियल टेम्पोनाड असं म्हणतो. असे पेशंट जनरली अचानकपणे श्वास घ्यायला त्रास होणं, बीपी कमी होणं, ठोके वाढणं, घाम येणं अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तर ही एक जीवघेणी लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी आहे. त्या पेरिकार्डियल टेम्पोनाडमध्ये ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी आम्ही सगळ्यात अगोदर त्याची पुढी इकोकार्डिओग्राफी करतो, जेणेकरून आमच्या लक्षात येतं की जे हृदयाभोवतीचं आवरण आहे पेरिकार्डियम त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी जमा झालं आहे आणि ते हृदयाचा एक भाग पूर्णपणे कॉम्प्रेस करते. त्यावेळी इमर्जन्सीमध्ये हे पाणी ड्रेन करणं फार गरजेचं असतं. म्हणून आम्ही इपिगॅस्ट्रियम मधून म्हणजे छातीच्या जस्ट खालून एक सुई पेरिकार्डियम मध्ये टाकतो आणि त्यातनं एक कॅथेटर टाकून हे हृदयाभोवती असलेलं पाणी आम्ही ड्रेन करून घेतो. याला पेरिकार्डिओसेंटेसिस असं म्हटलं जातं. जितक्या लवकर आपण हे पाणी बाहेर काढू तितक्या लवकर हृदयावरचं प्रेशर कमी होतं आणि हृदय पुन्हा सुरळीतपणे काम करायला लागतं. पेशंटचा बीपी नॉर्मलाइज होतो. म्हणून आपल्याला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की पेरिकार्डियल टेम्पोनाड ही एक जीवघेणी परिस्थिती आहे. जर आपण त्यामध्ये फास्ट किंवा लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचून इंटरव्हेन्शन केलं तर आपण पेशंटचा जीव वाचवू शकतो. थँक्यू.